सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्कार, हर हर महादेव। आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की रामसेतू, इंडियाचं सर्वात शेवटचं टोक। आपण नुकतंच इंडियाचं प्रथम गाव असलेल्या माना गावाला आपण भेट दिली होती। त्यानंतर आपण एकदम भारताच्या दक्षिणेकडे लास्टला धनुष्यकोडी रामेश्वरमला आलेलो आहोत। आपण रामेश्वरमचा एक स्पेशल ब्लॉग आपल्या चॅनलमध्ये टाकणार आहोत। पण पाहूया आपण या ठिकाणी धनुष्यकोडीला आपण पोहोचलेलो आहोत। तर हे ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन पूर्ण राहील। आपल्या चॅनलला सर्वजण पाहताच भरभरून प्रेम करता, पण आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा असं विनंती करतो। आणि पाहूया या व्हिडिओमध्ये रामेश्वरमचं पूर्ण दृश्य। रामेश्वरममध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीलाच एंट्री होते ती पंबन ब्रिजवर। आपण पाहू शकता हा पंबन ब्रिज समुद्रावरील हा असलेला भारतातील पहिला पंबन ब्रिज हा आहे। रामेश्वरममध्ये पोहोचल्यानंतरच रेल्वे स्टेशनवरून आम्ही एक ऑटो करून पोहोचलो हॉटेलला, रूमला। मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला। रात्री आराम करून आम्ही पहाटे 4 वाजता मणिदर्शनासाठी लाईनला लागलो। 50 रुपये किंवा 200 रुपयाचे तिकीट काढून आपण लाईनला लागू शकता आणि मणिदर्शन घेऊ शकता। 5 पर्यंत मणिदर्शन पूर्ण होते। मणिदर्शन झाल्यानंतर आम्ही सकाळी 7 वाजता अग्नितीर्थमचे स्नान करण्यासाठी निघालो। तुम्ही पण सकाळी 7 वाजता अग्नितीर्थमचे स्नान करण्यासाठी जाऊ शकता। सुरुवातीला सकाळी 4 वाजता लाईनला लागून मणिदर्शन घ्या। त्यानंतर सकाळी 7 वाजता अग्नितीर्थमचे स्नान करण्यासाठी तुम्ही समुद्राकडे जाऊ शकता। अग्नितीर्थमचे पवित्र स्नान झाल्याच्या नंतर तुम्ही लगेच मंदिराच्या मागे असलेले 22 कुंडांचे पण स्नान करा। 22 कुंडांचे स्नान झाल्याच्या नंतर कपडे चेंज करून तुम्ही श्री रामनाथ स्वामींचे दर्शन घ्या। त्यानंतर तुम्ही अन्नप्रसादमला भेट द्या व त्या ठिकाणी तुम्ही जेवण करा। त्यानंतर निघा तुम्ही फिरण्यासाठी धनुष्यकोडी या ठिकाणासाठी। रस्त्यात असलेल्या समुद्रांचा भरपूर आनंद घ्या। सुंदर असे नजारे पाहत
तुम्ही धनुष्यकोटीकरचा प्रवास करू शकता. दोन्ही साईडला अथांग असलेले हे समुद्र तुम्ही पाहू शकता. धनुष्यकोटीला जाण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षा सवारी तुम्हाला भरपूर भेटून जातील. 1000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एंगेज ऑटो भेटेल. पूर्ण एकट्याला किंवा मित्र असतील तरी तुम्हाला तो घेऊन जाईल. ही आहे धनुष्यकोटी. या ठिकाणी भारतातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन कधी काळी होते. 1967 मध्ये आलेल्या तुफानामध्ये हे पूर्णपणे धनुष्यकोटी गाव हे उद्ध्वस्त झाले. त्या ठिकाणी असलेल्या मंदिरांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. दुर्बिणीतून तुम्ही समोरच असलेली 18 किलोमीटर असलेली श्रीलंका तुम्ही पाहू शकता. दुर्बिणीला 20 रुपये द्या आणि श्रीलंका पहा. आणि अगदी शेवटच्या भारताच्या अगदी शेवटच्या टोकाचा आनंद घ्या. अथांग असलेला समुद्र पहा. खूप फिरा, खूप मजा करा आणि जाता जाता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी काय असेल तर कॉमेंट करा. खूप खूप धन्यवाद.